नाशिकमध्ये चौथं विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि या संमेलनासाठी जगभरातील जे रसिक आहेत, साहित्यप्रेमी आहेत, ते नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। हे संपूर्ण जे आहेत ते दुबईमधनं नाशिकमध्ये या संमेलनासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये हे संमेलन सुरू आहे। विविध सत्रांमध्ये या ठिकाणी परिसंवाद असेल, विविध प्रकारचं मराठी साहित्य असेल, याची मेजवानी जी आहे ती या ठिकाणी यांना संपूर्ण अनुभवायला मिळते। आपण या ठिकाणी सहभागी झालेला आहात, दुबईवरून आलेला आहात, कशा पद्धतीचा आपला अनुभव आहे? गेले 2-3 दिवसाचा जो हा काळ होता तो असं वाटतं की एवढ्या दिवसानंतर आम्ही एवढ्या जास्त मराठीच्या सानिध्यात राहिलो आहे, एवढ्या छान छान कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी केलं होतं। त्याबद्दल ज्या संस्थांनी याच्यासोबत काम केलं, महाराष्ट्र शासन, राज्य शासन मराठी विभाग, त्या सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद। आमची एवढी छान सोय केली। परदेशातून आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा आम्ही आमच्याच लोकांमध्ये, आमच्याच भाषेशी निगडीत काही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतोय। सो सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, ज्यांनी कुणी या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझेशनमध्ये भाग घेतला होता। कुठेतरी तुम्ही इकडे संमेलनात आहात, एक तुमच्यामध्ये उत्साह आहे, मात्र अशा परिस्थितीमध्ये एक आपल्या ज्या ठिकाणावरून तुम्ही आलात दुबईमधून, तिथे एक परिस्थिती उद्भवलेली आहे, निर्माण झालेली आहे। काय वाटतं आपल्याला, जे 2 देशांचं संघर्ष चालू आहे, इस्रायल इराण, यामुळे कुठेतरी दुबईवर देखील सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। आपला काय संपर्क वगैरे होतोय तिकडे? आहेत आम्ही इथे जे सगळे आलो, सगळ्यांची फॅमिलीचे कोणी ना कोणीतरी मेंबर UAEमध्ये आहेत आणि त्यांच्याशी संपर्कात आहोत आम्ही। आणि जेवढं आत्तापर्यंत संपर्क होऊ शकला आहे सगळ्यांशी, ते सगळे सुखरूप आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांच्याशी हे आहेत। कारण का ज्या पद्धतीचं कम्युनिकेशन गव्हर्नमेंटकडून येते किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडून येते, त्या सगळ्यातून काही काही गोष्टी क्लॅरिटी मिळते। कन्फ्युजन केव्हा होतं, जेव्हा क्लॅरिटी नसते। सो या गोष्टींबद्दल आम्ही खूप जास्त आश्वस्त आहोत की बाबा काही सगळं सुखरूपच चालेल। नक्कीच। खरं तर मराठी भाषा मंत्री जे आहेत उदय सामंत, त्यांनी देखील एक व्हिडिओ काल जो आहे तो व्हायरल केलेला होता। त्यामध्ये ते म्हणत आहेत की जे परदेशातनं या ठिकाणी मराठी संमेलनासाठी आलेले आहेत, त्यांची जबाबदारी, आमचं कर्तव्य आहे। काय वाटतं आपल्याला? त्यांनी एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर तुम्ही इकडे आलात, संमेलनात सहभागी झालात आणि अशी पद्धतीची परिस्थिती तिकडे उद्भवली। जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, त्या परिस्थितीत सरकारने आणि उदय सामंतांनी किंवा देवेंद्रजी फडणवीसांनी जे काही त्यांची स्टेटमेंट्स दिलेली आहेत, ते आमच्या मागे आहेत, आमच्या पाठीशी आहेत। आमच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण जाणीव आहे। आम्ही संमेलनात असतानासुद्धा आमच्या कुटुंबियांशी आमचा संपर्क होतो आहे। तिथली परिस्थिती पूर्णपणे आत्ता तरी शांत आहे। आमचे कुटुंबीय आमच्या संपर्कात आहेत। त्यामुळे आणि त्याचबरोबर आपलं सरकार आपल्या मागे आहे, हा जो विश्वास त्यांनी दिला आहे, त्यामुळे आम्ही खूप निश्चिंत आहोत। खरं तर असं एक माहिती देखील समोर होती की तिकडचे जे विमानतळ आहेत ते बंद झालेत म्हणून। हो, सध्या तरी आमच्या पण माहिती तेच आहे की विमानं आमची बंद आहेत सध्या तरी। उद्या सकाळपर्यंत कॅन्सल्ड आहेत फ्लाईट्स, पण त्याच्या पुढची माहिती आम्हाला सगळीकडनं मिळते आहे। तर लवकरच विमानतळही चालू होईल याची आमच्याला अपेक्षा आहे। नक्कीच। खरं तर तुम्ही इकडे संमेलनाच्या उत्साहात होतात, विविध मेजवानी जी आहे ती साहित्याची आपल्याला इथे बघायला मिळत होती, विविध परिसंवाद होते। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ज्या ठिकाणावरून तुम्ही आता आलात दुबईमध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली, काय वाटतं एखादं? थोडी काळजी तर नक्कीच वाटणार आहे, कारण घरी बाकीचे लोक आहेत। पण दोन्ही गव्हर्नमेंट खूप चांगली काळजी घेते। त्यांनी आम्हाला लगेच अप्रोच केला, आमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही विचारून घेतलेलं आहे। उदयजींनी पण लगेच आमच्याशी बोलून, तिकडेही आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी कम्युनिकेट करून आम्ही इथे सगळे व्यवस्थित आहोत ना, काही त्रास नाही आहे ना, हे सगळं विचारता येते। त्यामुळे दोन्ही गव्हर्नमेंट नीट काळजी घेते आहे आमची। खरं तर आज या संपूर्ण संमेलनाची सांगता आहे आणि तुम्हाला देखील पुन्हा परदेशात जायचं आहे, दुबईला जायचं आहे। आता सध्या एअरपोर्ट बंद असल्याची माहिती मिळते। हो, एअरपोर्ट बंद आहेत, फ्लाईट्स बंद आहेत, पण आम्ही सर्व आश्वस्त आहोत की लवकरात लवकर ही परिस्थिती सावरेल आणि आम्ही लवकर आमच्या फॅमिलींसोबत एकत्र तिथे पोहोचू। आणि बाकी लोकल ऑथॉरिटीज आणि माननीय मंत्री उदय सामंतजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे ज्या पद्धतीने आमच्या मागे उभे आहेत, त्यानुसार आम्हाला आता एक पाठबळ पण मिळालेलं आहे की आपल्या मागे आपलं महाराष्ट्र सरकार आहे आणि आमची काळजी ते घेत आहेत आणि घेतील आणि लवकरच परिस्थिती निवळेल याची आम्हाला पूर्ण आशा आहे। तिकडनं देखील तुम्हाला काही कळवलं गेलं आहे का तिकडच्या सरकारकडनं, प्रशासनाकडनं? कारण की तुम्ही तिकडनं इकडे आलात। तिकडच्या प्रशासनाकडनं वेळोवेळी अपडेट्स येत आहेत। तिथल्या इंडियन डायस्पोराला भारतीय दूतावास असेल आणि तिथलं प्रशासन असेल, हे वेळोवेळी अपडेट्स पाठवतं आहे आणि त्या पद्धतीच्या प्रिकॉशन्स त्यांना घ्यायला सांगत आहे। त्यामुळे तिथलं गव्हर्नमेंट आणि भारतीय अधिकारी हे खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। त्यामुळे आमच्या तिकडच्या फॅमिलीही सुखरूप आहेत आणि आमचं त्यांच्याशी फोनवर संपर्क होतो आहे आणि सगळं
तिकडे शांत आणि चांगलं आहे असं आत्ता तरी आम्हाला दिसतं आहे. हे संपूर्ण जे आपल्याला या ठिकाणी रसिक जे आहेत ते नाशिकमध्ये सुरू असलेल्या 4थ्या विश्व मराठी संमेलनासाठी आलेले होते आणि खरं तर या ठिकाणी संमेलनाचा एक उत्साह असताना एक युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती आखाती देशांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी थोडीफार का होईना या रसिकांमध्ये देखील आपल्याला काळजी असल्याचं, चिंता असल्याचं पाहायला मिळालं आहे. कॅमेरा पर्सन आकाश ओलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.